नमस्कार. दुर्गवेढा धैर्यशील या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आता सध्याच एक बातमी प्रसारमाध्यमांमध्ये धुमाकूळ घालते. ती बातमी म्हणजे यूपीमधली आहे. एक छांगूर बाबा नावाचा एक मौलवी ज्याने आत्तापर्यंत तब्बल 1,500 मुलींचं लव जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण केले आणि गायब कित्येक केलं. या देशाबाहेर किती पाठवले सिरिया बगदादला ते त्यालाच माहीत. तो डाटा अजून तरी काय यूपीच्या ATSकडे आलेला नाही आहे. आणि ह्या सगळ्या काळ्या कर्तुकीतून त्यानं जवळजवळ 100 ते 200 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमा केली. आणि या छांगूर बाबाचं जे जाळं आहे ते UP MP आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सापडलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या लोकांचं एवढं धाडस का वाढतंय की यांना भीतीच उरलेली नाही कायद्याची. ज्याची मुलगी आपण पळवून नेतोय त्या मुलीच्या बापाची तिच्या भावाची का उरलेली नाही बरं भीती? कारण द्रौपदीचा अपमान झाल्यावर महाभारत घडवणारे आपण, सीतामातेचा अपमान झाल्यावर रामायण घडवणारे आपण, आज दिवसा ढवळे आपल्या मुलींची लव जिहादमधून कत्तल होते, त्यांचे बलात्कार होत आहेत, तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवत आहेत. आणि या सगळ्यावर आपण रिॲक्ट काय होतोय? एक मेणबत्तीचा मोर्चा. आय वॉन्ट जस्टिस फॉर मध्ये ते आता काय झालं ते हर्षाली एवढंच. म्हणजे आपण आपलं क्षत्रियत्व विसरत चाललो आहे. आपल्यातलं जे क्षात्र तेज होतं म्हणजे महिलांचा सन्मान करायचा, महिलांसाठी युद्ध करायचं, महिलांच्या सन्मानासाठी, ते क्षात्र तेज आपल्यातलं कुठेतरी संपत चाललं आहे. त्यामुळे त्यांचं धाडस वाढत चाललं आहे. आणि हिंदूंनो, तुम्ही जर नाहीच जागे झाला, तुम्ही जर असेच वागत राहिला, उघड डोळे झाक करत राहिला, हे आपल्या काय घरापर्यंत येते काय असं म्हणत 2000 वर्षात त्या अरबस्थानातून इथपर्यंत आलेत. तुमच्या घरापर्यंत यायला त्यांना जास्त वेळ लागणार नाही. आणि जर हिंदू लवकरात लवकर जागे नाही झाले तर आज जे टाटा परत पूनावाला हे पारशी जिथून त्या इराणमधून आलेत ना, त्या इराणचं आधीचं नाव पर्शिया आहे. तिथली भाषा आज सुद्धा पारशी आहे, पर्शियन आहे. त्या इराणमधल्या पारशी लोकांनी जसा भारतामध्ये पळून येऊन आश्रय घेतला आहे तसं हिंदू लोकांना पळून जावं लागेल. बरं, ते आले भारतात, तुम्ही कुठे जाल? तुमच्या बाजूला पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार हे सगळे शत्रू देश आहेत. त्यामुळे तुम्हाला सुधरून वागावं लागेल. एक मिनिटसुद्धा तुम्हाला वाया घालून चालणार नाही आहे. नेहमी सजग राहावं लागेल. आपल्या घरात लक्ष द्या, कुटुंब प्रबोधन करा. नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की जाऊ दे, काय ते तिकडच्या गल्लीत झाल्या लव जिहाद, आपल्या घरी काय येते? काय येतंय? अरबस्थानातून हिता आले म्हणजे ते येतंय, लक्षात ठेवा. नमस्कार, जय श्रीराम. आपल्या दुर्गवेढा धैर्यशील चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.